हॅलो, नमस्कार. मी कोमल तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कसे आहे सर्वजण? मस्त आणि मजेतच असणार ना? तर आज काही काही लोक आहेत ना, माझे व्हिडिओ ना स्किप केल्यामुळे ना माझ्या व्हिडिओची खूप रीच डाऊन झालेली. तर प्लीज मी सर्वांची रिक्वेस्ट करते की कुणीही माझा व्हिडिओ स्किप करू नका. तुमची काही दुश्मनी असेल की नसेल मला माहिती नाही, पण प्लीज असं करू नका. खूप मेहनत लागते व्हिडिओ मागे व्हिडिओ बनवायला. तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा थोडासा आणि व्हिडिओ फुल वॉच करा आणि कमेंट आणि लाईक पण करत जावा, कारण की व्हिडिओला खूप मेहनत लागते. खरंच मीच नाही, सर्वजण खूप मेहनत घेतात. काही लोकांना वाटतं असं व्हिडिओ खूप छोटा आहे, पण तसं काही नाही, खूप मेहनत लागतं. तर चला मी तुम्हाला वेळ न घालवता माझं छोटंसं किचन आहे ते दाखवते. तर तिथे आहे ना मोठी कढाई आणि लोखंडाची एक कढाई आहे आणि इथे एक काळी कढाई आहे. तर ती खूप जुनी कढाई असल्यामुळे ती ना चुलीवर यूज करत असते मी. आणि ते स्टीलचा डबा आहे ना, तसे स्टीलच्या डब्यामध्ये मी छोटे छोटे भांडे भरून ठेवलेत. आणि ती पितळाच्या टाकी त्याच्यावरती ना इडलीचं भांडं आहे आणि ते मिनी किचन आहे. आणि मिनी किचन म्हणजे कधी लाईट वगैरे गेले ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे खूप छान होतं, मिरची ठेचा वगैरे खूप मस्त होतं. फक्त चक्री भिंगवायचं तर खूप छान होतं. आणि मोदकाचा साचा. तर इथे मी ना असे स्टीलचे डबे ना सेट करून ठेवलेत. उतरता क्रम म्हणू शकता तुम्ही, कारण की मला खूप आवडतं उतरता आणि चढता क्रम. आणि ह्या अशा वाट्या ठेवल्यात, कारण की अशा वाट्या लावायला मला खूप आवडतं, जास्त प्रमाणात आवडतं. आणि हे असे डबे, तर ह्या डब्यांमध्ये सगळे किराणा वगैरे मी भरून ठेवलाय. आणि ह्या कपाचं म्हणाल तर हा कप ह्यांच्यासारखाच होता, पण ह्या कपाची दांडी तुटल्यामुळे ना मी याला आहे ना मस्तपैकी चाकू, ग्लास, चम्मच वगैरे ठेवण्यासाठी यूज करते. छान वाटतं तसं पण, आहे का नाही? आणि मग इथे ना डब्बा आणि इथे छोटं प्लॅस्टिकचं डिनर सेटचा एक छोटा डब्बा आहे ते इथं ठेवलं. आणि आपली तेलाची किटली आणि इथे चमचे ठेवते मी. तर ह्याचा पण उतरता चढता क्रम ठेवत असते. तर ही छोटी उलातनी, ही मोठी उलातनी आणि ही छोटी पळी आणि ही बघा ही मोठी पळी. हे एक छोटं उलातनं, हे त्याच्यापेक्षा छोटं उलातनं आणि हे त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं उलातनं आणि हे झाऱ्या. तर मी असे चमचेसुद्धा खाली म्हणजे चढता उतरता क्रमाने ठेवते. आणि इथे मी ग्लास किंवा तांब्या आणि हे चहाचे कप ठेवते. हे पण डिझायनरनुसारच ठेवते, चढता उतरता क्रमाने जशा वाट्या ठेवते ना तसे हे पण इथं ठेवते. आणि इथं जास्त काही सामान नाही ठेवत, इथे फक्त पाण्याचा मग्गा, डब्बा आणि मिक्सरचं भांडं आणि इथे पण प्लेटी चढता उतरता क्रमानेच ठेवते. आणि ह्याच्यामध्ये एकाच्या याच्यामध्ये गव्हाचं पीठ, एका याच्यामध्ये बाजरीचं पीठ, एकाच्या याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि एका याच्यामध्ये तांदूळ आहेत. आणि म्हणजे कसं कधी ज्वारीची भाकर कधी बाजरीची भाकर. आणि तर इथे प्लेटा ठेवल्यात आणि ह्या पण चढता उतरता क्रमानेच ठेवते बरं का मी, कारण की मला चढता उतरता क्रम छान वाटतो भांडे लावायला. तर इथं प्लेटा ठेवल्यात, म्हणजे एका मान्यवर मी एवढे भांडे सेट करून ठेवत असते. एका एका मान्यवर एवढे भांडे मी सेट करत असते ते ना हांडे ठेवत असते. आणि तिथे साईडला 2 कुकर आहेत. तर हे कुकर खूप जुनं आहे, माझ्या सासूचं आहे आणि ते छोटं माझं आहे. तर इथं 2 हांडे आणि इथे पण 2 हांडे ठेवत असते. आणि इथे बाजूला एक डेचके आहे आणि त्याच्या खाली 2-3 टोपा आहेत छोटे मोठे, सगळे झालमारचेच आहे. आणि इथे मिक्सर आणि 2 हांडे, खाली पण 2 हांडे आहेत. तर मी ना इथे ना पडदा लावून ठेवत असते, जेणेकरून ना बाहेरची धूळ आहे ना हांड्यावर नाही यायसाठी. आणि वरती ना हे जे तुम्हाला डबे दिसतात ना, तर त्या डब्यांमध्ये सर्व भांडे आहेत बरं का, कारण की मी वरती एवढे भांडे काढत नाही, कारण की एवढे भांडे दोघांसाठी नाही वापरत ना. तर जेवढे भांडे लागतात तेवढे ठीक आहे, कारण की म्हणजे भांडे खूप घासायला पण पडतात आणि एवढा वापर नाही आहे. त्याच्यामुळे जेवढे लागतात तेवढे भांडे मी यूज करत असते. एवढे भांडे नाही लागत मला, जेवढे भांडे आहेत तेवढे भांडेच मी काढते. आणि बाकीचे भांडे मी असे ना डब्यामध्ये भरून ठेवत असते. तर हे बघा मी असं आहे ना पडदा लावून ठेवत असते, म्हणजे जेणेकरून आहे ना बाहेर हांड्यांवर आहे ना धूळ यावंही नाही. आणि हांड्यातलं पाणी वगैरे हांडे लवकर खराब होऊ नये, कारण की इथे पाण्याची टंचाई असल्यामुळे ना त्याच्यामुळे असं पाणी ना जास्तीत जास्त स्टोअर करून ठेवावं लागतं, कारण की 1-2 दिवस आलं तर कधी येत नाही. त्याच्यामुळे ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे ना मी असं जास्तीत जास्त पाणी भरून ठेवत असते.
माझी स्टीलची शेगडी आणि किचन पण खूप छोटं आहे आणि मी तिथे एक पाण्याचा हंडा ठेवते. म्हणजे मला स्वयंपाक करताना पाणी लागतं ना, तर मी सारखं पाठी येऊ शकत नाही ना, म्हणून मी तिथेच हंडा ठेवत असते मला स्वयंपाकासाठी. आणि तुम्ही बघू शकता किचन खूप छोटं आहे, पण मी यूज करते. आणि कारण की बेसिंग वगैरे नाही आहे. ठीक आहे, छान आहे. मला आवडतं असंच किचन. काही शक्यतो तर नाही आहे बेसिंगच पाहिजे किंवा सर्व गोष्टी आवश्यक असतात जीवनामध्ये, तसं काहीच नाही. पण छोटं किचन आहे. मी खूप खुश आहे माझ्या किचनमध्ये. आणि त्याच्या खाली मी ठेवत असते हे सामान. म्हणजेच किराणा वगैरे भरलेला असतो ना, तर तो ठेवते मी इथे. हे डब्बे वगैरे भरते. ह्या डब्यामध्ये मी जास्तीत काही सामान ठेवत नाही. मला नाही आवडत अशा डब्यांमध्ये. तर मी शक्यतो जास्तीत जास्त सामान आहे ना स्टीलच्या डब्यामध्ये ठेवते. आणि इथे शेगडी आहे. शेगडीवर पाटा ठेवलाय आणि पाट्यावर आहे ना थाळ आहे, तर त्याच्यामध्ये ना थोडेसे खजूर आहेत, ते वाळण्यासाठी ठेवलेले आहेत. तर आणि इथे छोटीशी अशी खिडकी आहे, जी माझ्यासाठी आहे, फक्त हवा येण्यासाठी, बाकी काही नाही. आणि इथे फ्रीज आहे. तर हे फ्रीज आहे माझं छोटंसं सामान आहे माझं. लय सामान नाही. इकडे बाहेर जाण्यासाठी दरवाजा आहे आणि हा बाहेरचा आमचा वाटा आहे. तर तुम्हाला कसं वाटलं माझं किचन, तर कमेंट करून सांगा. आणि छोटंसंच किचन आहे, कारण की खूप मोठं किचन नाही. बघू, जर स्वप्न पूर्ण झालं स्वतःचं घर बांधण्याचं, तर नक्की तुमच्यासोबत शेअर करीन. आणि व्हिडिओ स्किप नका करू आणि कमेंट करून सांगा, मी माझं घरचं किचनचं भांडे वगैरे व्यवस्थित ठेवलेले आहेत का, छोटंसं आहे तर तरी ठेवलेले आहेत का, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा.